पहिल्याच ओव्हर मध्ये आलाय. सुजल भोईरला आपण आज इनॅक्शन मध्ये पाहणार आहोत. सध्या तरी एक असा यंगस्टर जिथे उभरता सितारा म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे. व्यावसायिक क्रिकेटमध्ये लवकरात लवकर त्याने शिरकाव केला असा हा खेळाडू आज आपल्याला आजच्या दिवसामध्ये दिसतोय. चला जाऊयात मॅच कडे. चर्चा होतच राहील. दोन्ही टीमला देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट, बोथ टीम ऑल द बेस्ट. सामन्याला होते सुरुवात. पहिला बॉल. हो, पहिलाच बॉल. जास्तच ताकद लावून हा हाताळण्याचा तो प्रयत्न होता. विकेट ओली आहे त्याच्यामुळे तो बाउन्सर जास्तचा झालाय. 1 फॉर द ओव्हर आणि त्याच्यामध्ये व्हाईट बॉलचा इशारा कळवलाय. सुरुवात थोडस वाईट होत असताना, खराब होत असताना, जिथे पहिली सिंगल धावफलकाला जॉईन झाली आहे. स्ट्रायकर एंडला तुषार. पाहुयात नव्याने सुरुवात करतो अमर. कोण बनून बरोबर बॉल निघालाय. राऊंड द विकेटनं गोलंदाज जातोय. त्याच्यामध्ये तो राईट आर्म आहे आणि त्याच्यामध्ये तो एक चांगला कोण बनतोय. पडल्यानंतर थोडासा आपण पाहिला तर हा अप कटर होता. पडल्यानंतर समोरनं आतमध्ये येणारा हा बॉल चांगला हाताळला गेलाय. सुरुवात डॉट बॉल न होत असताना हाही प्रयत्न तोच होता, परंतु चांगला बाउन्स आता मिळालाय. लेंथ वरती हिट केला हा बॉल आणि त्याच्यामध्ये तो बाउन्स जो मिळालाय तो चांगला राहिलाय. रबर बॉल क्रिकेटची हीच खासियत आहे. जास्तीत जास्त तुम्हाला बाउन्सर येण्याची दाट शक्यता असते. कारण जेवढे ओव्हर पिच बॉल येतात मग रिच मध्ये आल्यानंतर ते स्लॉट मध्ये आल्या की पार्किंग लॉट मध्ये जातात. त्यामुळे बाउन्सरचा वापर प्रत्येक गोलंदाजाच्या मनामध्ये असतो. हाही बाउन्सरच होता. यावेळेस पाहूयात. पंचांनी कळवला व्हाईट बॉल. एकसाचा धावा आतापर्यंत आला. 2 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. हा बॉल यावेळेस देखील बाहेर हाताळला गेलाय. पुन्हा एकदा पंचांनी कळवला हा व्हाईट बॉल आहे. जर तिन्ही धावा तुम्ही स्कोर कार्ड वरती मित्रांनो पाहता तर तिन्ही धावा व्हाईटच्या झाल्यात. 3 व्हाईट बॉल हाताळलेत. 2 बॉल आपण डॉट पाहिलेत. 4 ओव्हरचा असतो सामना आहे. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये आपण पाहूयात कितपर्यंत पहिल्याच मॅच मध्ये पोहोचतील. सध्या तरी हे मैदानाचा उल्लेख आपण करायला गेला तर या मैदानावरती कित्येक वेळा आपण पाहिलं. चला सबस्टिट्यूट प्लेअर होतोय. चला लवकर करा. प्लेअर सबस्टिट्यूट होतोय. पहिलाच ओव्हरचा खेळ चालू आहे. चला या सबस्टिट्यूट प्लेअर लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्या. तीनला 0 अशी परिस्थिती आहे सध्या तरी. कोणती जोखीम बरे फटके आतापर्यंत दिसलेले नाहीत. त्याच्यामध्ये कोणतेही कनेक्शनही दिसलेलं नाही बॅट आणि बॉल मध्ये. ओव्हरऑल आतापर्यंत डॉट बॉल आणि व्हाईट बॉल हे चित्र राहिले या मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच ओव्हरचा खेळ आहे. शांततेचं वातावरण आणि त्या वातावरणामध्ये सध्या तरी हा पहिला मॅच खानोली वर्सेस कामडीपाडा. पुन्हा एकदा तो प्रयत्न झालाय. सातत्याने व्हाईट बॉल तिकडनं चालले होते परंतु जो प्रयत्न करायला हवा होता तो प्रयत्न आता यशस्वी झाला अमरचा. अजून एक डॉट बॉल. 3 व्हाईट बॉल आलेत आणि 3 डॉट बॉल आलेत. असा हा खेळ आतापर्यंत झालाय. पहिल्याच ओव्हरचा खेळ. अमर राऊंड द विकेट वेगवान बॉल हाताळलाय. बॉडीवरती जाऊन आदळतोय. चांगल्या चेंडूची हाताळणी. लेग बाईज पंचांनी आता कळवली आहे. सिंगल धाव फलक पुढे सरसावेल. 4 वरती स्कोर कार्ड. 4 बॉलचा खेळ झाला आणि 4 धावा. त्याच्यामध्ये 3 एकसाच्या आहेत. फायनली स्ट्राईक रोटेट झाले आहे. अकाउंट खातं खोललं गेलेलं नाही तुषारचं, परंतु तिथे लेग बाईची एक सिंगल आली आणि आता राजा स्ट्रायकर एंडला. जास्तच पुन्हा एकदा एफर्ट देण्याचा हा प्रयत्न होता. व्हाईट बॉल. हे नियंत्रण ठेवावं लागेल गोलंदाजाला कारण आतापर्यंत 4 व्हाईट बॉल हाताळलेत अमरनं. धावफलक टोटल धावा झालेल्या आहेत 5. बॅटनं धावा तितक्याही आलेल्या नाहीत कारण 4 बॉल ही हाताळले गेलेत. त्याच्यामध्ये बॅटनं धाव अजूनही आलेली नाहीत. समोर खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा. सॉफ्ट डिसमिसल. पहिला झटका लागलाय. 5 ला पहिला झटका. फलंदाज बाद. बॅटनं धावा तितक्याही आलेल्या नाहीत कारण 4 बॉल ही हाताळले गेलेत. त्याच्यामध्ये बॅटनं धाव अजूनही आलेली नाही. निलेश त्या विजयला फोन कर. समोर खेळण्याचा प्रयत्न होता.
ओव्हरची समाप्ती असं कळवत आहेत पंच. पहिल्या ओव्हरचा खेळ झाला नाही. पहिल्या ओव्हरच्या खेळामध्ये जर विचार करायला गेलं तर तिथे 4 व्हाईट बॉल होते, एक लेग बाईज होती, 3 डॉट बॉल, 1 विकेट. अशा पद्धतीने पहिल्या ओव्हरचा ओव्हरऑल खेळ समाप्त झाला. आणि पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर बोलबाला राहिलाय खानिवली टीमचा, कारण धावा झाल्यात फक्त 5. सचिन बॉलिंग मार्क वरती आपल्याला सेकंड ओव्हर मध्ये पाहायला भेटेल. बरोबर बॉडीवरती तो बाउन्सर हा वेगवान हाताळला बॉल. पुल करण्याचा प्रयत्न होता. खाली क्षेत्र आहे, स्क्वेअर लेग खाली आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेग खाली आहे, त्याच्यानंतर लॉंग लेग ही खाली आहे. मागे फिल्डरही कमी दिसत आहेत, कारण तिथे बरोबर आपण पाहत आहोत इनफिल्ड ऑफ क्षेत्ररक्षक ठेवले गेले, त्याच्यामुळे फायदा घ्यावा लागणार आहे. आपण पाहत आहोत गती कमी करून हाताळलेला बॉल, त्याच्याही मध्ये तो कॉन्फिडन्स दिसलेला नाहीत. फटक्यामध्ये सिंगल मिळते, शॉट फाईन तैनात आहे, बॉल अडवलाय, तोपर्यंत आली सिंगल. धावा झाल्यात फक्त 6. गती वाढवणं गरजेचं आहे, कारण खानिवली टीमकडे तो बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. त्याच्यामध्ये आघाडीचे त्यांचे फलंदाज आहेत ते आक्रमक आहेत, त्याच्यामुळे आपण कांबडीपाडा संघाचा विचार करायला गेला तर तिथून वेग वाढवावा लागेल. तुषार आणि गोरख ही जोडी. पडल्यानंतर बाउन्स, टेक ऑफ घेणारा बॉल, राईज अँड सरप्राईज डिलिव्हरी. चांगल्या चेंडूची पुन्हा हाताळणी होते. 3 बॉलचा खेळ झालाय, धाव फलक फक्त 6 धावा. अचूक लेंथ आणि लाईन शोधली जात आहे. बरोबर सकाळच्या सत्रामध्ये तो पाऊस पडलाय, त्याच्यामुळे ती ओली विकेट आहे आणि त्याचाच फायदा घेतला हा व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा, 1ची मदत. धाव फलक आता पुढे सरसावेल. धावा झाला टोटल 7. ही 7 द्यावी लागणार आहे दोन्ही खेळाडूंना, तर इथे एक चांगलं आणि मोठं टार्गेट होऊ शकतो. तो प्रयत्न करावा लागेल तुषार आणि गोरखला. इथेही प्रॉपर टायमिंग नाहीत, परंतु कनेक्शन बॅट आणि बॉलचं झालं हे महत्वाचं. तिथे आपण पाहत आहोत कव्हर स्वीपरला हा बॉल निघाला होता. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, तोपर्यंत आली सिंगल. सिंगलला धावा झाल्या. धाव फलकामध्ये टोटल आता 8. 1.4चा तो खेळ झालाय. रबर बॉल क्रिकेट हे म्हणतात ना की टायमिंगचा खेळ आहे, त्याच्यामध्ये टायमिंगचा मिलाप होणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त तुम्हाला टायमिंग वरती भरोसा दाखवावा लागेल तर धावा होऊ शकतायत. बॉडीवरती येणारा हा बॉल हलक्या हाताने स्टेअर केलाय. क्षेत्ररक्षक येतोय सिंगल आणि त्यानंतर डबलचा एक कॉल आणि त्याच्यामध्ये आपण पाहतो रनिंग बिटवीन द विकेट फास्ट आहे. गुड कॉल कॉम्बिनेशन. 2 धावा इथे घेतल्या गेल्यात. 2 धाव फलक 10 धावा. डबल डिजिटला आता स्कोर कार्ड येऊन पोहोचलंय. संत गतीने चाललेत. अंतिमचा बॉल आहे ओव्हरचा. सचिनचं षटक चांगलं राहिलंय. हा स्लोअर 1 होता. बॅकअप द हँड पुन्हा एकदा चांगला हाताळलाय. पडल्यानंतर बाहेर निघालाय. स्विंग अँड मिस, प्लॅन मिस, डॉट बॉल आलाय. ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हर नंतर धाव फलक फक्त 10 धावा. चला तर तिसऱ्या ओव्हर मध्ये आता सुजल भोईर येतोय समोर. हो, चांगला फटका आहे. आता स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळलाय. चांगलं अलॉंग द कार्पेट खेळून काढलेला हा स्ट्रोक. लॉंगन सेट होता, परंतु तो थोडासा दूरवर राहिला आणि भरपूर वेळानंतर हा चांगला स्ट्रोक. संघर्षमय चौकार. हा स्पर्धेचा पहिला चौकार आलाय. 14 वरती आता स्कोर कार्ड. इथे वेग पाहायला भेटतोय. सुजलचा हा एक चांगला चेंडू आपण पाहत आहोत. 14 वरती स्कोर कार्ड. सध्या तरी महत्वाची भूमिका या खेळाडूचा विचार करायला गेला मित्रांनो तर सिल्वर स्टार सारखी एक बलाढ्य टीम, त्या टीम मध्ये त्याची वर्णी या वर्षामध्ये आपण पाहिली आहे. रबर बॉल क्रिकेटमध्ये खूप चांगला खेळलाय. व्यावसायिक क्रिकेट गाजवलंय असा हा खेळाडू आहे. सध्या तरी आता धावून पळून धावा येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. 2
2 धाव फलक पुढे सरसावेल. टोटल धावा झाल्या जातात धाव फलकावरती 16. ओव्हर पिच बॉल इथे बीट केलंय. तोपर्यंत सिंगल येईल असं दिसतंय. बाईट सिंगल धाव फलक 17 अंकावरती जाऊन पोहोचलंय. चांगली कामगिरी होत आहे. कांबडीपाडा संघाला इथून बॉलच्या मेरिट वरती खेळणं गरजेचं आहे. काही स्ट्रोक येणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्ही टार्गेट मोठं सेट करू शकतायत. पहिल्या इनिंग मध्ये तुम्ही बॅटिंग करताय त्यामुळे जास्तीत जास्त धावा काढावा लागतील. इथे कनेक्शन प्रॉपर नाहीत. हवेमध्ये खेळलेला हा स्ट्रोक. काही काळ चेंडू हवेमध्ये अमर येतोय तोपर्यंत सिंगल येते. तुषारलाही ती लयबद्धता साधता आलेली नाहीत या मॅच मध्ये. महत्वाचा खेळाडू आहे टीमचा. कित्येक आपण पहिल्या मॅचेस मध्ये तारणहार म्हणून राहिलाय परंतु आज तसं चित्र दिसलेलं नाहीत. एक सिंगल आली. 18 वरती धाव फलक. ओ इथे फटका चांगला आहे. वेगळे करण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये यावेळेस चांगला स्ट्रोक खेळून काढला आणि बॉलला पाठवलं स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदणीत खणखणीत आला हा चौकार. अपकटर चांगला हाताळला होता परंतु तिथे आपण पाहत आहोत जसा बॉडीवरती आला हुक केला आणि धावा बुक केल्या 4. या 4 न धाव फलक पुढे सरसावलंय. वरती स्कोर कार्ड. चला 3 ओव्हर झाल्यात 22 धावा झाल्यात फक्त. याच मैदानावरती आपण पाहिलं तर भरपूर धावा होत असताना आम्ही पाहिलात परंतु आज ती लयबद्धता साधती आलेली नाहीत. गोलंदाजीचा क्रम खूप चांगला राहिलाय. अमरचं ते पहिलं षटक तिथे आलेली एक विकेट होती आणि त्यानंतर सचिनचं दुसरं षटक आणि आता तिसरं षटक सुजलनं हाताळलंय. तिथे धावा कमीत कमी खर्च झाला त्याच्यामुळे जो करेक्ट रन रेट आहे तो 7.33 सरासरीनं चाललेत. हा जर असेच चालला तर तुम्हाला 29 पर्यंत स्कोर कार्ड दिसेल. त्याच्यामध्ये तुम्हाला आता करेक्ट रन रेट वाढवणं गरजेचं आहे. पाहूयात कितपर्यंत पोहोचतील. अंतिमच्या षटकामध्ये गोलंदाज रोहन येतोय. साबरदेव स्टेडियम म्हटलं तर मग कसाराकरांची भरघोस गर्दी आपल्याला नेहमीच पाहायला भेटली आहे. आजही आपण पाहत आहोत पहिलाच मॅच चालू आहे परंतु तुडुंब अशी गर्दी या मैदानावरती होत असताना पाहायला भेटत आहे. स्वागत आहे सगळ्यांचंच. रोहनचा पहिला चेंडू यावेळेस आपण पाहत आहोत मागे मारण्याचा प्रयत्न होता पंचांनी कळवला डॉट बॉल व्हाईट बॉल कारण बाउन्स जास्तचा मिळाला आहे. त्याच्यामध्ये 1 फॉर दी ओव्हरची ग्वाही मिळाली आहे आणि आता तिथे एक्साची मदत मिळते. धाव फलक आता 23 अंकावरती जाऊन पोहोचले. ओव्हरची सुरुवात व्हाईट बॉल न होत असताना आपल्याला पाहायला भेटले आहे. पाहूयात. जास्तीत जास्त जर म्हणायला गेलं तर 12 ते 15 धावा येणं गरजेचे आहेत जेणेकरून फाईट होऊ शकते. हाही व्हाईट बॉल आहे. नो बॉल. बाउन्स जास्त मिळाला आहे. ऑलरेडी ती ग्वाही मिळाली होती 1 फॉर दी ओव्हरची. त्याच्यामुळे आता तो फायदा होईल असं वाटतंय. फ्री हिटचा बॉल आहे आणि त्याच्यामध्ये आता तो चान्स घ्यावा लागेल. काहीसे चेंजेस इथे करण्याचा प्रयत्न गोलंदाजीमध्ये. न्यू बॉलरला आता इथे यूज केलं जाईल असं दिसतंय. निलेश येतोय. लयबद्धता दोन्ही बॉल मध्ये दिसलेली नाहीत रोहनला आणि त्याच्यामध्ये आता निलेश वरती कॅप्टन भरोसा दाखवतोय. पाहूयात. फ्री हिट बॉल आहे. फायदा किती घेतला जाईल हे पाहूयात. अपेक्षा मोठ्या धावसंख्येची आहे. छेडछाणी झाली आहे आणि आता हा फटका चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे मस्तकाला दस्तक देतोय बॉल. चेंडू सीमा पार. कव्हर स्वीपर मध्ये आला हा महत्वाचा 4. मच निडेड 4. फ्री हिटच्या बॉलवरती हा चांगला स्ट्रोक खेळलाय. शॉर्ट वाईड अँड पनिश हा खेळलेला स्ट्रोक आणि त्याच्यामध्ये यश मिळालंय फलंदाजाला. फायनली संघर्षाचा संघर्षमय हा चौकार तुषारच्या बॅटमधून येतो. आता धावा झाल्यात 28. भरपूर पाठीराखे आज कांबळेपाडा टीमचे उपस्थित झालेत कारण हाकीच्या अंतरावरती असलेले गाव आहे इथून. फुल टॉस होता. क्रॉस बॅटेटनं मारलाय. गॅप शॉट सिलेक्शन. प्रॉपर कनेक्शन. चेंडू सीमा पार. लगातारचा दुसरा चौकार. तिन्ही गोलंदाज चांगली गोलंदाजी करून गेलेत परंतु या अंतिमच्या ओव्हरमध्ये आता असं वाटतं की धावा येत आहेत. टोटल स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचलं 32.
पाहूया तिथे काय घडेल. क्षेत्ररक्षक तर दिसत नाहीत, परंतु दूरवरनं येतील, बॉल पर्यंत पोहोचतील असं चित्र आहे. दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल आणि आता बॉल सध्या तरी बाउंड्री लाईनला अडवला जातोय. तुषार धावलाय, 2 तर मिळाला, 3ही मिळतील. आता आता चौथ्याचा तो प्रयत्न होईल का पाहूया. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न तुषारचा राहील. ओ माय गॉड, पाहताना पाहता 4 झाल्यात कंप्लीट आणि आता 5व्याच्या प्रयत्नात आहे दोन्ही खेळाडू. ओ चित्र पहा, चित्र हे विचित्र आहे. फिल्डिंग करणाऱ्या टीम साठी पंचा निकावला. पंजा गुड रनिंग बिटवीन द विकेट. 5 धावा. सुजल नाराज झालाय, तिथे आपण पाहत आहोत. हो, वाटलं होतं 2 होत आहेत की नाही, अशा परिस्थितीमध्ये 5 धावा कंप्लीट झाल्यात. ओ हे कधी घडतं तर रबर बॉल क्रिकेटमध्येच घडतं, कारण टेनिसमध्ये आपण पाहिलं असं चित्र भरपूर कमी असतं, परंतु रबर बॉल क्रिकेटमध्ये भरपूर साऱ्या धावूनही तुम्ही धावा काढू शकतायत. आणि हे चित्र सध्या तरी आपण पाहिलं, या बाबतीमध्ये आपण पाहिलं तर रनिंग बिटवीन द विकेट चांगली दाखवली आणि 5 धावा धावून काढल्यात. आता धावा झाल्यात 37. हा बॉल चांगला आहे. इथे डॉट बॉलची सांगत आहोत असताना पाहायला भेटतंय. पहिला व्हाईट बॉल, त्यानंतर नो बॉल, मग 2 चौकार आले, त्यानंतर 5 धावा आणि मग डॉट बॉल आलाय. 4 बॉलचा खेळ झालाय. धावा झाला 37 ला 1. अजून एक चांगल्या बॉलची हाताळणी. स्ट्राईक घेतली आहे, परंतु तिथे फायदा घेता आलेला नाहीत गोरखला. तुषारनं चांगले स्ट्रोक खेळले होते, परंतु जशा 5 धावा काढल्या गेल्या तिथे स्ट्राईक रोटेट झाली आहे. आणि आता समोर खेळलाय, फ्लॅट चाललाय, पॅरलल आहे हा स्ट्रोक आणि तिथे बॉल निघालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवट गोड होत असताना कांबडीपाडा टीम साठी गोरखच्या बॅटमधून षटकार. षटकाराने धावा झाल्यात. अंत चांगला होतोय. 43 ला स्कोर कार्ड आणि आता करायचे 44. चला मॅच अपडेट. पुढचा मॅच टॉस साठी आम्ही इन्व्हाइट करत आहोत. चला दोन्ही टीम रिपोर्ट करा. शिवगर्जना कसारा, शिवसंघर्ष कसारा, करंबेपाडा. ओके, करंबेपाडा. चला 43 काढल्या गेल्या. 44 चा पाठलाग करायचा या मॅच मध्ये.
लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन घेऊन खेळते खानिवली टीम. चला जाऊयात मॅच कडे. सुजल आणि अमरची जोडी. पहिलाच बॉल चांगला हाताळलाय. खूपच चांगल्या चेंडूचे हाताळले होत असताना पाहायला भेटत आहे. डॉट बॉल जास्तीत जास्त हाताळावे लागतील कारण तितकेही मोठे टार्गेट नाहीत. 11च्या सरासरीनं जायचं आहे खानिवली टीमला. चला पुढच्या मॅचचा टॉस होतोय. करबेचापाडा संघाच्या विपक्षामध्ये ब्लू स्टार अशी पुढची मॅच आहे, लक्षात घ्या. त्यामुळे टॉस साठी लवकर रिपोर्ट करा. यावेळेस पहा खूपच लांब, लॉंग अँड स्ट्रॉंग हा टोकला षटकार. टायमिंगचा मिलाप आणि त्याच्यामध्ये आपण पाहत आहोत बॅट स्विंग खूपच वेगवान फिरली आणि त्याच्यामध्ये आपण पाहत आहोत हा सुजलचा तडाखा या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. पहिला बिग ब्लास्ट त्याच्या बॅट मधनं पाहायला भेटलाय. 6 धावसंख्येनं खातं खोललं गेलंय खानिवली टीमचं. यावेळेस आपण पाहत आहोत व्ही शेपला हा तर कडक आणि बेधडक लगातारचा दुसरा षटकार. चला बॉलची मागणी होते पंचांकडनं, बॉल आता पोहोचवा. 2 बॉलला 2 मोठे षटकार आलेत. म्हणून मी या खेळाडूचा तो उल्लेख केला होता की व्यावसायिक क्रिकेट लवकरात लवकर त्याला ती संधी मिळाली आहे आणि त्याच्यामध्ये आपण पाहत आहोत आज मेजवानी प्रेक्षकांना हे आहे त्याची बॅटिंग पाहण्यासाठी. चला अजून एक बॉल आपण पोहोचवा. करबेपाडा संघ उपस्थित झालाय. स्वागत आहे आपलं या स्पर्धेमध्ये. 2 बॉलला 2 मोठे षटकार मारलेत सुजलच्या बॅटमधनं आणि आता 21 बॉलला 32च करायचे. त्याच्यामुळे मी पहिल्याच इनिंगला म्हणालो होते की बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे खानिवली टीमची. त्यामध्ये टॉप ऑर्डर सध्या तरी आपण पाहत आहोत चर्चेमध्येच आहे. पाहूयात तिसरा येईल का. आता तर हा बॉल उंचच गेला असं दिसतंय. पाहूयात कॅचिटचा कॉल आणि सध्या तरी चूक होते. हा कॅच नाही तर मॅचच सोडलाय तुम्ही कारण सुजल हा बाद होता होता राहिलाय. असं वाटलं होतं टायमिंगचा मिलाप झालाय परंतु बॉल उंच गेला होता. डिसिजन कमी मिळालं आणि त्याच्यामुळे कॅचिटचा कॉल होता आणि सध्या तरी झेल निसटलाय. झेल सुटलाय त्याच्यामुळे आपण पाहत आहोत जीवदान मिळालंय. हा पाहतो झेल. हा कॅच नाही तर मॅचच होती. 13 धावा. आता धावफलकावरती 20 बॉलला 31 करायचे आहेत. संधी खूप मोठी मिळाली होती कामडीपाडा टीमला. अमरसाठी हा बॉल जास्तचा बाहेर ठेवला. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडे येतोय. तितकाच नावाजलेला हाही खेळाडू आहे अमर. दोन्ही अष्टपैलू खेळाडू आहेत. भूमिका खूप महत्वाच्या असतात जेव्हा ऑलराऊंडर खेळाडू असतो आणि त्याच्यामध्ये ही भूमिका आपण पाहतो दोन्ही खेळाडूंनी पार पाडली आहे. इथून कामडीपाडा टीमला काय करायचं तर लवकरात लवकर टॉप ऑर्डर ढासळावी लागेल. विकेट घ्याव्या लागणार आहेत. मॅच मध्ये विकेट हे खूप मायने राखतायत, मॅटर करत असतात विकेट. त्याच्यामुळे विकेट लवकरात लवकर घेणं गरजेचं आहे. बॅटची लिडिंग एज सिंगल अजूनही मिळाली. धावफलक आता पुढे ससावेल. 15 वरती स्कोर कार्ड. 19ला 29 अजूनही हवा आहेत. त्याच्यामुळे सामना सोपा झालाय कारण 11च्या सरासरीनं जायचं होतं. आतापर्यंत 15 झाल्यात. लास्ट बॉल बाकी आहे. ओव्हरला 2 धमाके पाहायला भेटलेत. हा फुल टॉस क्रॉस बॅटेटनं मारलाय. ताकदीचा वापर. बॉल करतो हवाई सफर. ओव्हरचा तिसरा ब्लास्ट. षटकार. षटकारांचीच भाषा बोलली जाते. सुजलकडनं हे दाखवलं आणि आता पहिल्या ओव्हरचा वाजवी खेळानंतर धावा झाला 21. 18ला 23 पाहिजेत. करबेचापाडा टीम. चला आपण टॉस साठी या. ब्लू स्टार टीमचे कॅप्टन आपण या पुढे. चला टॉस होणे गरजेचं आहे. खेळ समाप्तीच्या मार्गावरती आहे. 18ला फक्त 23च आता हवा आहेत. मॅचची पूर्णपणे हवाच काढू घेतली आहे असंही दिसतंय परंतु उर्वरित काही एखादा गोलंदाज जर की फॅक्टर राहिला तर मग मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरका होऊ शकते कामडीपाडा टीमचं. परंतु पहिल्याच ओव्हर मध्ये काय बोलबाला ठेवलाय खानिवली टीमनं. करबेचापाडा टीम. चला या कॅप्टन लवकरात लवकर या. टॉस करूयात.
पहिला चेंडू राजाचा आपल्याला पाहायला भेटतो, जास्तचा बाहेर ठेवला त्याने. 160 आता मदत मिळते, धावफलक पुढे सरसावतोय. धाबा झाला 22, अर्धा पल्ला आता गाठला गेलाय. 22 ची गरज इथूनही आहे. राहिले 18 बॉल. चला टॉस करूयात आपण. बोथ टीम कॅप्टन उपस्थित झालेत. स्वागत आहे दोन्ही टीमचं या स्पर्धेमध्ये. खेचून मारण्याचा प्रयत्न हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवर दिसत आहेत. गॅपमध्ये बॉल निघाला आणि आता क्षेत्ररक्षक नाही अडवू शकलाय. चेंडू सीमा पार. स्क्वेअर लेग मिड विकेटला आलाय हा चौकार. निलेश खाडे यांनी टॉस जिंकलाय. अर्थातच ब्लू स्टार टीमचे कॅप्टन आणि आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. वाढदिवसाच्या निमित्तानं आपण पाहत आहोत. आज त्यांना या स्पर्धेच्या अंतर्गत खूप साऱ्या शुभेच्छाही देऊयात आणि वाढदिवसाच्याच दिवशी त्यांना कॅप्टन्सी मिळाली आहे टीमकडनं, त्याच्यामुळे त्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत या कॅप्टन्सीसाठी आणि खूप खूप शुभेच्छा आहेत वाढदिवसासाठी. ओ चांगला बॉल होता हा. यावेळेस विकेटची चान्स होता, परंतु तिथे आपण पाहत आहोत पायावरती जाऊन बॉल आदळलाय. लेग बिफोर विकेट एक्सेप्ट होणार नाहीत, त्यामुळे आपण पाहत आहोत बाल बचावला गेला खेळाडू. चांगला बॉलची हाताळी होती. धावा झाल्यात आता 27. ब्लू स्टार टीम आज वेगळ्या स्क्वॉड मध्ये इनॅक्शन मध्ये आहे. आनंद दादांची आज उपस्थिती भरपूर दिवसानंतर या मैदानावरती. चला बॉल मागे निघाला, पाहूयात धावा किती मिळतील. आणि तिथे चेंडू सध्या तरी सीमारेष लगत अडवण्याचा प्रयत्न होतोय. चला फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय ब्लू स्टार टीमनं. सर फक्त धावा आम्हाला कळवा या बॉलवरती. सिंगल. ओके. आता बॉल दूरवर गेला होता, मग आम्हालाही प्रश्न पडला की एक्झॅक्ट सिंगल आहे की नाही. चला सिंगलच काढले आहे. ओ यावेळेस पहा खेचून मारला आणि फेकून दिलाय. चेंडू सीमा पार आला हा स्क्वेअर लेगला षटकार. हो ती लयबद्धता आता साधण्याचा प्रयत्न, थोडासा विकेटवरती वेळ घ्यायचा आहे, त्याच्यामुळे आपण पाहत आहोत तो प्रयत्न. आता ऑलरेडी सुजलनं 3 षटकार मारलेत. अमरला सध्या तरी ती लय मिळाली नव्हती, त्यामुळे तो चान्स आता दिला जातोय त्याला. नेक्स्ट मॅच मध्ये तो फायदा होऊ शकतो. निघाला गॅप मधनं बॉल, काऊ कॉर्नरला बीट करतोय. चेंडू सीमा पार आला अजून एक चौकार. 13 बॉलला 6 पाहिजेत. 13 बॉल मध्ये 6 धाव संख्येची गरज. अजून एक आलेला महत्वपूर्ण हा चौकार अमरच्या बॅटमधनं. धावा झाल्या आता 42. जे स्क्वेअर लेग क्षेत्र आहे, मिड विकेटचे क्षेत्र आहे, त्या क्षेत्रामध्ये जो फिल्डर तिथे क्षेत्ररक्षण करेल त्याच्यासाठी महत्वाची सूचना आलेल्या आहे आयोजकांकडनं. तिकडे थोड्याशा काचा आहेत, त्याच्यामुळे लक्षात घ्या. तुम्ही तिथे फिल्डिंग करत असाल तर तुमच्या पायामध्ये चप्पल किंवा शूज असणं गरजेचं असणार आहे, लक्षात घ्या. चला आता स्कोर लेवल झालाय. रिव्हर्स खेळण्याचा तो प्रयत्न होता, स्विंचिट करायचं होतं, तोपर्यंत सिंगल येऊन जाईल असं दिसलं आणि विजयाचा ठसा, विजयाचा मोहर उमटवली गेली आहे. अभिनंदन खानवली टीम. आणि एक टफलक या मॅच साठी देऊयात आपण. कांबडीपाड्यात संघाला आपण आलात, खेळ दाखवला, त्यामुळे